जिल्हा परिषद गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी परिवर्तन विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज भरला आहे। उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रमिला महेश पाटील सावरोली पंचायतीतून तर वडगाव पंचायत समिती गणातून पूनम विलास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। यावेळी परिवर्तन विकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार संतोष बैलमारे यांनी व्यक्त केले आहे। जिल्हा परिषद वॉर्डमध्ये उमेदवारी फॉर्म भरलेले, त्याचबरोबर पंचायत समिती आणि वडगाव पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत। जिल्हा परिषदमध्ये मी स्वतः, त्याचबरोबर प्रमिला पाटील सावरली पंचायत समितीमध्ये आणि म्हात्रेताई वडगाव पंचायत समितीमध्ये प्रचंड जनसमुदाय आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला होता आणि निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उबाटा व इतर सर्व पक्ष मिळून आम्ही विजय संपादन करू। परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, विधानसभा अध्यक्ष अश्विनी पाटील, शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख उमेश गावंड, युवा सेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील, तालुका अधिकारी अंकुर बामणे, शिवसेना विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे, माजी जिल्हा परिषद सदस्य दामू खैर, ॲडव्होकेट मनोहर देशमुख, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अनिता पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश जाधव, विधानसभा युवक अध्यक्ष कुमार दिसले, संजय कडव आदी प्रमुखांसह अजित पवारांची राष्ट्रवादी उभाटाचे कार्यकर्ते उपस्थित होते। सावरोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांना तर पंचायत समिती गणाच्या दोनही जागा उभाटाला सोडल्यामुळे परिवर्तन विकास आघाडीची चांगलीच ताकद वाढली असून भाजप शिंदेच्या सेनेसमोर मोठे आव्हान असणार असल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।